श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यात कधी-कधी असा क्षण येतो जेव्हा आपल्याला काहीच समजत नाही. काय करावं, कोणता निर्णय घ्यावा, कोणावर विश्वास ठेवावा आणि त्यावेळी आपण स्वामींना विचारतो. पण उत्तर कसं मिळेल हेच कळत नाही. कधी कौल घेतो, कधी फूल, कधी कॉईन, पण मनात एकच डाऊट राहतो. हा कौल खरा आहे का, की माझं मन मला फसवतंय? कौल घेतो, पण तो बरोबर आहे की नाही, हे कसं ओळखायचं? आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे स्वामींचा निर्णय आपल्याला कधी आणि कसा कळतो? तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अनुभवावरती आधारित मार्गदर्शन देणार आहे. काही अनुभव सांगणार आहे, की स्वामींचा कौल कसा ओळखायचा, जो 90% लोकांना माहिती नसेल. ज्यामुळे तुम्ही स्वामींना प्रश्न विचारू शकता, कौल घेऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींचा निर्णय तुम्ही ओळखू शकता. आपण सगळेच आयुष्यात कुठेतरी कधीतरी अडकतो. कधी पैशाचा प्रश्न असतो, कधी नात्यांचा, कधी करिअरचा. कधीच आपल्याला एक असा क्षण येतो ज्यावेळेस सगळं थांबल्यासारखं वाटतं आणि त्यावेळी आपण काय करतो? Google करतो, लोकांना विचारतो. पण एक गोष्ट मात्र आपण विसरतो, की या सगळ्यांमधून आपल्याकडे स्वामी आहेत. ते आपल्याला मार्ग दाखवतील. बरेच जण स्वामींना कौल लावतात, विचारतात. स्वामी समर्थ हे फक्त देव नाही आहेत, ते आपले मार्गदर्शक देखील आहेत. आपल्या जीवनाला मार्ग देतात. त्यामुळे आपण कोणतंही कार्य करताना जर कधी अडकलात, तर बरेच जण कौल लावतात, प्रश्न विचारतात. पण आपण चूक कुठे करतो, की आपण स्वामींना प्रश्न विचारतो, पण मन शांत नसतं आणि पूर्ण विश्वास नसतो. जर तुमचा स्वामींवरती पूर्ण विश्वास असेल, तरच तुम्ही प्रश्न विचारा. म्हणूनच आज आपण 3 गोष्टी शिकणार आहोत. प्रश्न कसा विचारावा, कौल कसा घ्यावा आणि स्वामींचा निर्णय हा कसा ओळखावा. सगळ्यात आधी प्रश्न कसा विचारावा. स्वामींना प्रश्न विचारण्यापूर्वी ही एक गोष्ट केली नाही तर उत्तर मिळणार नाही. ती म्हणजे पहिलं आहे, मन शांत करा. 5 मिनटं आधी शांत तुम्ही बसून घ्या. डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ नावाचा जप करा. स्पष्ट प्रश्न विचारा. तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते शांत बसून स्पष्ट विचारा. स्वामी, जर तुमचं नोकरी संबंधात काही असेल तर स्वामी, मला ही नोकरी स्वीकारावी का? जर तुम्हाला विचारायचं असेल की ही नोकरी करू की नको, तर तुम्ही तसे स्पष्ट तुमचे प्रश्न विचारा. भावना तुमची शुद्ध ठेवा. स्वामींवरती विश्वास, श्रद्धा असू द्या. कोणताही लोभ, भीती, राग नको आहे तुमच्या मनात. तुमच्या मनात फक्त श्रद्धा आणि विश्वास. स्वामींना शब्दापेक्षा भावना जास्त समजतात. त्यामुळे तुम्ही कौल लावताना, प्रश्न विचारताना देखील तुमचं मन हे निर्मळ असलं पाहिजे. दुसरं म्हणजे कौल कसा घ्यायचा. हा कौल घेण्याचा मार्ग खूप कमी लोकांना बऱ्याच वेळेस आहे. काही लोक कौलचा, स्वामींचा संकेत ओळखण्यात चुकतात. म्हणून त्या निर्णयाचा नंतर त्रास होऊ शकतो. म्हणून निर्णय घेताना कन्फ्युजन होतं. पण स्वामींचा क्लिअर सिग्नल कसा मिळतो ते आज जाणून घेऊयात. ही जर 3 चिन्ह दिसली तर समजा की स्वामींचा निर्णय आहे. स्वामी हो म्हणतायत की थांब म्हणतायत, हे कसं ओळखायचं? चुकीचा निर्णय टाळायचा असेल तर स्वामींचा संकेत ओळखा. स्वामी समर्थ सारामृत यामध्ये देखील
कौल कसा घ्यायचा हे सांगितलेलं आहे. पहिला तर आहे फुलांचा कौल. स्वामींच्या फोटोसमोर 2 फुले ठेवा. मनात प्रश्न विचारा, हे फूल पडलं तर हो, नाही तर नाही. संकेत काय आहे की फूल पडलं म्हणजे सकारात्मक, नाही पडलं म्हणजे थांबा. या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. दुसरा म्हणजे नामजप कौल. 108 वेळा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा आणि मनात प्रश्न ठेवा. अचानक आलेली तुमची भावना त्यामध्ये तुम्हाला उत्तर भेटेल. त्यानंतर तिसरा कौल जो आहे तो दीप लावून देखील करू शकता. दिवा लावून कौल कसा घ्यायचा, तर स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर दिवा लावा. तुमचा प्रश्न मनात शांतपणे तुम्ही म्हणा, तो सांगा स्वामींना. आणि आत्ता दिव्याची जी ज्योत आहे त्याकडे तुम्ही नीट बघा. जर ती ज्योत स्थिर असेल म्हणजे उत्तर हो. जर ती हालत असेल, डगमगत असेल म्हणजे थांबा. असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय की ज्योत शांत असेल तर स्वामींचा होकार, जर ज्योत हलत असेल तर थोडं थांबा, अजून वेळ आलेली नाही, असा त्याचा अर्थ होतो. पण हा कौल घेत असताना ही गोष्ट लक्षात ठेवा की पंखा, वारा हे बंद ठेवा, नाहीतर चुकीचा संकेत मिळू शकतो. तुमचं मन शांत आणि श्रद्धा असणं मनामध्ये हे खूप गरजेचं आहे. चौथा जो कौल आहे तो कॉईननी देखील घेऊ शकतो. कॉईन स्वामींच्या फोटोसमोर एक कॉईन ठेवा. हा कॉईन हेड आला तर हो, टेल आला तर थांबा. पण ट्विस्ट काय आहे ह्यामध्ये की कॉईन फेकण्याआधी मनात पूर्ण विश्वास पाहिजे की स्वामी तुमच्या मार्फत. पण हे करत असताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे की दररोज कौल घेऊ नका. जर कधी तुम्ही खरंच अडचणीत असाल, तुम्हाला समजत नसेल की काय करावं, त्यावेळेसच तुम्ही कौल घ्या. हे स्वामींना टेस्ट करण्यासारखं आहे. त्यामुळे दररोज किंवा जास्त प्रमाणात करू नका. हा कोणताही गेम नाही आहे, हा तुमचा आणि स्वामींशी संवाद आहे. तिसरं म्हणजे स्वामींचा निर्णय कसा ओळखावा. स्वामी तुमच्याशी बोलतात पण तुम्ही ऐकत नाही. म्हणजेच काय की शांत मन असलं पाहिजे. निर्णय घेताना अचानक शांती वाटते तुम्हाला किंवा रिपीटेड सिग्नल मिळतात, एकच संकेत तुम्हाला पुन्हा पुन्हा दिसतो, तर तो तुम्हाला स्वामी तुमच्याशी बोलतात असं तो संकेत असू शकतो. किंवा स्वप्नात येऊन तुम्हाला एखादा संकेत देणं, स्वामी किंवा मंदिर दिसणं तुम्हाला स्वप्नात. स्वामी कधीच मोठ्याने बोलत नाहीत, ते हळूच तुम्हाला मार्ग दाखवत असतात. फक्त आपल्याला ते संकेत आहेत ते ओळखायचे असतात. जर तुमचा स्वामींवरती पूर्णपणे विश्वास असेल, तुम्ही खरंच कोणत्या तरी अडचणीत असाल, तुम्हाला काय करावं हे समजत नसेल, तरच तुम्ही स्वामींना प्रश्न विचारा. तुमच्या मनात श्रद्धा असेल, विश्वास असेल तर. आणि स्वामींचे संकेत ओळखा, कारण की स्वामी हे संकेत देतात. जर ते संकेत तुम्ही ओळखले तर तुमचा निर्णय योग्य ठरू शकतो. त्यामुळे स्वामींचा संकेत ओळखा. स्वामी हो म्हणतायत की थांब म्हणतायत, हे ओळखलं तर तुम्ही चुकीचा निर्णय घेण्यापासून टाळू शकता. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेस अशा परिस्थिती येतात की जिथे आपल्याला उत्तर भेटत नाही, आपण कन्फ्यूज असतो. कधी पैशाच्या संबंधित, कधी नात्यासंबंधित, कधी जॉब बिझनेस संबंधित. तर असं स्वामी सेवेत एक भक्त आहेत, तर त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला होता की त्यांना नोकरी बदलावी की नाही याबद्दल कन्फ्युजन होतं त्यांच्या मनात. तर त्यांनी 11 दिवस श्री स्वामी समर्थ नावाचा जप केला.
कौल घेतला आणि 7व्या दिवशी अचानक त्यांना न्यू अपॉर्च्युनिटी भेटली. आज ते सांगतात की मी नाही, स्वामींचा तो निर्णय आहे. पण स्वामींना तुम्ही कौल विचारताना वारंवार प्रश्न विचारू नका. अधीर होणे किंवा कौलवरती डाऊट घेणे हे सोडा. विश्वास नसेल तर उत्तर मिळणार नाही. स्वामींना प्रश्न विचारताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. तुमची श्रद्धा, स्वामींवरचा विश्वास, श्रद्धा आणि सबुरी. तुमचा प्रश्न योग्य असेल, भावना शुद्ध असतील तर स्वामी नक्की उत्तर देतील. आजच हा प्रयोग करून बघा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. जर हे मार्गदर्शन तुम्हाला आवडलं असेल तर हा व्हिडिओ एका स्वामी भक्तापर्यंत जरूर पोचवा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल. आणि स्वामीच्या कृपेचे असे सिक्रेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आत्ताच सबस्क्राईब नाही केलं तर पुढचा पॉवरफुल व्हिडिओ मिस होईल. त्यामुळे बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.